भारी लय भारी लय भारी सोनबाई लय भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो लय भारी लय भारी सोनबाई लय भारी लय भारी लय भारी सोनबाई लय भारी नमस्कार बहिणी द्या ओळख करून तुमची माझं नाव योगिता निरानंद तुम्ही आजारी तर नाही जर मोठ्या बोला योगिता निरानंद गुरु बर हे माझे मिस्टर नमस्कार हा माझा मुलगा नमस्कार ही माझी मुलगी नमस्कार ही माझी मेवणी नमस्कार ही माझी बहीण नमस्कार तिची मुलगी ही माझी भाऊबहीण तिची मुलगी आणि तो मुलगा हे सगळे माझे शेतात. नमस्कार सगळ्या शेतकऱ्यांना नमस्कार ओम साईराम. मी क्रांतीनाना मुळेगावकर आणि माझ्यासोबत आहेत रेणुकाताई चलवादी की ज्यांच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये साधारणतः 15च्या जवळपास कार्यक्रम आपण घेतोय कारण महिलांना एक मुक्त व्यासपीठ मिळावं याच निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर आजचा हा 5वा भाग आपण कलवड या परिसरामध्ये घेतोय आणि येथील गुरव वहिनी आणि डेंगळे वहिनींना भेटणार आहोत आणि यांच्यासोबत रंगवणार आहोत आजचा सुनबाई लय भारीचा भाग. तर वेळ न घालवता आजच्या पहिल्या वहिनींना भेटूयात, गप्पांना सुरुवात करूया. या किती वर्ष झालं वहिनी लग्नाला? लग्नाला 24 वर्ष झाली. 24 वर्ष झाले. आणि लग्न कुठं झालं? लग्न आमचं रावळगावला झालं. कुठं आले रावळगाव? नाशिक जिल्ह्यात. नाशिकला आहे. बरं. आणि मग तुमचं बालपण कुठे गेलं? रावळगावला. शिक्षण वगैरे रावळगाव. किती शिकले? 8वी. आणि घरी कोण कोण असतं तिकडं माहेरी? माहेरी आई, 2 भाऊ, 2 बहीण. 2 भाऊ, हां 2 बहीण. 2 बहीण आहेत आणखी? म्हणजे नाही, आम्ही 2 बहीण. अच्छा, दोघे बहिणी. म्हणजे टोटल 4 जण आहेत तुम्ही. वडील काय करतात? वडील आमचे आज म्हणजे 35 वर्ष झाले वडिलांना. नाही आहेत, वारलेत का? वारले. कसं काय? अचानक. बरं. आणि तुम्ही किती वर्षाचे होते त्यावेळेस? तेव्हा जवळजवळ 11-12 वर्षाची होती. समजत होतं तुम्हाला वडील वारलेलं? म्हणजे थोडंफार आठवतं. ही जी लहान बहीण आहे ना तिला नाही आठवत. हां. आणि ज्यावेळेस तुम्हाला कळालं होतं वडील वारले त्यावेळेस कुठं होते तुम्ही? गावालाच होतो. हां. आम्ही लहान होतो. आम्ही खायला मागायचो आईजवळ, जेवण द्या म्हणण्यास. जे त्यावेळेस समजतच नव्हतं काय. वडिलांबद्दल काय सांगाल? कसे होते वडील? का आठवत? चांगले होते आमचे. हां. म्हणजे मला जेवढं आठवतं तेवढं. हां. पण बाकीच्यांकडून जे ऐकायला मिळतं की ते वडील चांगले होते. मग त्यानंतर पालन पोषण कोणी केलं? आई मजुरी करायची शेती कामाची. मग आम्हाला लहानाचं मोठं केलं. शेती वगैरे गावी? नाही, गावी काहीच नव्हतं, हात मजुरी. म्हणजे दुसऱ्याकडे कामाला. आणि आता लग्न झाल्यावर तुम्ही इकडे कसं आहे? हां, लग्न म्हणजे काकांनी केलं माझ्या. मग त्याच्यानंतर आईनेच मग बाकीचं भावांचे लग्न वगैरे सगळं आईनेच. आजच्या जणी आठवणी ते वडिलांची? वडिलांची आजही आठवण येते. लग्नाच्या प्रसंगी नव्हतेच? नाहीच, कोणाच्याच नाही आमच्या. चला, आपण ज्यांच्याबरोबर लग्न झालं इकडे आल्यावर तर तुम्ही एकदम हॅपी आहेत ना? हां, त्यांना मला वडीलही मिळाले होते आणि आई मिळाली होती. मग आता काम करूया, ज्यांच्याबरोबर तुमचं लग्न झालं त्यांना बोलवून घ्या आणि मग गप्पांना सुरुवात करू. बोलवा त्यांना, त्याचा आवाज द्या. हो. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. आपण काय करता? मी प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करतो आमच्या सरांचा. किती वर्ष झालं लग्नाला? लग्नाला सर या फेब्रुवारीला 24 वर्ष कंप्लीट होत आहे. या फेब्रुवारी 24 वर्ष कंप्लीट होत आहे. 13 फेब्रुवारी. 24 वर्षांना? हो सर. कधी गोड कधी थोडा तिखट चालू आहे संसार. मिक्स तिखट तुमचं कसं आहे का? गोड तिखट चालू आहे आपला संसार 24 वर्षापासून. पहिली मग तुमच्या लग्नात मी नव्हतो, 24 वर्ष आलं. पण आता त्यावेळेची आठवण म्हणून दोघं की उखाणा घ्या, मग आपण पुढे सुरू करू. ब्रह्मा विष्णू महेश तिघदेव साक्षी हिरालाल रावांचं नाव येतं तुमच्या सगळ्यांसाठी. चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी. चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी. योग्यता माझी गरीब काय बाकी सगळ्या म्हशी. कसं आहे स्वभाव? आहे म्हणजे असं ॲडजस्टेबल आहे. आणि जसं आपल्याला संसारामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात, जशी वेळ येईल तशी
त्या हिशोबाने ऍडजस्टमेंट चालू आहे आयुष्यामध्ये आपली. लग्न कोणी जमवलं होतं? लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? आमचं अरेंज मॅरेज सर. कोणी जमवलं होतं? आमचं लग्न आमच्या आजी आजोबांनी जोडलं होतं. तेव्हा आजी आजोबा होते आमचे. कोणी कोणाला पहिलं पाहिलं? पहिलं बघायला मीच गेलो होतो. मग तुम्ही यांना गपचूप पाहिलं होतं का? समजायचंच नाही मला. माझं वय तेव्हा 19 होतं सर. जेव्हा मी हिला बघायला गेलो तेव्हा माझं वय 19 वर्ष होतं वयाचे. माझं 16 म्हणजे असं 15च्या आसपास होतं. 17-18च्या दरम्यानच आहे. आणि मग लग्न कुठं झालं गावी? लग्न हो रावळगावला झालं. म्हणजे हिच्या आई त्यांच्याकडेच लग्न होतं रावळगावला. जे रावळगाव चॉकलेट फेमस आहे. फेमस चॉकलेट महाराष्ट्रामध्ये फार फेमस चॉकलेट. रावळगाव चॉकलेट आमच्या गावी नेलं, गावावरनं आता पुण्यात आणलंय. लग्नातलं काय आठवतंय? लग्न अरेंज मॅरेज असल्यामुळे असं आठवण्यासारखं काही नाही, पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत जे मी तुम्हाला आता सांगू शकतो. रावळगाव शुगर फॅक्टरीच्या इथं असे बरेचसे मजूर असतात. मजुरी करण्यासाठी आलेले बरेचसे लोक असतात आणि त्यांचे ते खेचर असतात, जे आपण घोड्याचा छोटा प्रकार असं म्हणतो. बरोबर आहे. मग आता ह्या लोकांनी लग्न ठरवलं म्हणल्यावर लग्नाचा घोडा ठरवला होता. पण यांना वेळेवर घोडा काय भेटलाच नाही. यांनी काय केलं तर ऊस तोड्यांचं खेचर आणलं, त्याच्यावर चादर ठेवली आणि मला त्याच्यावर बसवलं. माझे पाय अक्षरशः जमिनीवर अशा लागायचे. तो एक प्रसंग खूप आम्हाला लक्षात आहे. तेच बोलतात ना, काय आणलं होतं घोडा, माझे पाय तुम्हाला घोडा सांगितला, BMW पण नाही बसवला. मग तुम्ही त्याला चालवतो का? तो आपला चालत होता? मीच त्याला चालवतो. म्हणजे सरळ पहिली फसवणूक चॉकलेटची फॅक्टरी सांगितली आणि पहिले खेचर बसायला इथून फसवत आहे. तुम्हाला कधी कळलं ते खेचर? मी जेव्हा बसलो माझे पाय जेव्हा खाली लागायला लागले तेव्हा मला कळलं. त्याला टाप वगैरे काही नव्हती. साजरेच्या याच्यामध्ये त्याची हाईटही कळत नव्हती. यांनी तेव्हा हाईट कमी करून घ्यायची. कुणाची हाईट? यांचीच हाईट. चोराच्या उलट्या. एक तर ह्यांनी फसवलं तुम्हाला. घोडा आधी घोडा बोलला कसं भेटला नाही. नाही भेटला वेळेवर. खरं तर नवरीकडचा घोडा भेटत नाही मला. म्हणजे माझं लग्नाचं नाही, पण तो इतर जेवढ्या ठिकाणी मी जोड्यांच्या घरी जातो त्यावेळेस हा प्रसंग नक्की येतो की घोडा मेला, कुठं काहीतरी झालं, तो अचानक घोडाच पळून गेला. तर ह्यांनी सर नाही माणूस आहे, नक्का माणूस आहे. फोटो आहे काय करत तो चित्रवरचा? फोटो आहेत पण आता नाही सांगत. नाही असं आठवण भिंतीला लावून. बरं बोला तुम्ही काय म्हणत होते? घोडा कसा का होईना आणला होता ना. नाही जशी म्हशीवर वगैरे वाहिला वगैरे बसून. बरं मग लग्न झालं पण फिरायला वगैरे गेलं? नाही सर, लाईफस्टाईलची असल्यामुळे नाही जमलं सर ते. कुठेतरी मी असं ऐकलं म्हणजे बसमध्ये पण चूक झाली ती लग्नानंतर काही महिन्यानंतर. लग्नानंतर नाही, तेव्हा नव्हते मुलं झालेले. तेव्हा मी सर्व्हिस निमित्त मी वसईला होतो. वसईवरनं 7-8 महिने आम्ही तिथे राहिलो. मग गावी यायचा आमचा प्रसंग पडला. मग आम्ही बसमध्ये जस्ट येत होतो आणि हायवेला जशा नेहमीप्रमाणे बस थांबतात, जिथं त्यांचा अधिकृत थांबा असतो एसटीचा, तिथं थांबलेला. मग बस अशा लाईनीमध्ये उभे असताना बस सगळ्या दिसायला सेम. मग आम्ही उतरलो सगळे प्रवासी. त्या टायमात प्रवाशांची वर्दळ कमी होती म्हणून बस अशी भरलेली नव्हती. मग त्या दिवशी नेमका उपवास होता. ही म्हणे मला काही खायचं नाहीये आणि चहा वगैरे पिला की मला थोडंसं त्रास होतो बसमध्ये, म्हणून मग ती म्हणली मी फक्त वॉशरूमला जाऊन येते. मग ती वॉशरूमला गेली. मी हिच्यासाठी उपवासाचं काहीतरी घ्यायला गेलो, चहा घेऊन. मग ही आली, ही बसमध्ये बसली. मी आलो, मी माझं सगळं मी बसमध्ये बसलो. शेजारी म्हटली अजून कशी आली नाही, अजून आली मी वाटच बघतोय. तुम्ही बसमध्ये? ती बसमध्ये बसली, मी बसलो. पण मी बघतो माझं सीट खाली, ही येत कशी नाही. जस्ट बाहेर बघितलं तर ही दुसऱ्या बसमध्ये बसलेली. काय सांगता? पण योगा असं झाला, मग आम्ही दोघं गोंधळात पडलो. तिकडून त्याने इकडून असं टाटा ती माझ्याकडे बघून हसायला लागली, मी बघून हसायला लागलो. थोडा गोंधळ पण होता कारण का बस सुटायचा टायमिंग झाला. मग सहप्रवासी यायला लागले. मग तेव्हा बघू ते आजूबाजूचे प्रवासी बघायला लागले. आल्यानंतर लक्षात आलं की अरे आपली बस चुकली. मग सुरुवातीला मी योग्य बसमध्ये बसले. मी योग्यामध्ये बसलो, त्यांना तुम्हाला बस सोडून दुसरी बस बघायची. सुरुवातीला गोंधळाचं वातावरण होतं. मग म्हटलं ही चुकली का मी चुकलो. नंतर मग सहप्रवासी आले आणि बसायला लागले. मग ते माझ्याकडे बघायला लागले. मग मलाच वाटलं अरे बस माझी चुकली.
मग मीच पटकन उचलून मागायचं माझी चूक झाली म्हणून. इकडच्या परिवाराबद्दल तुम्ही 24 वर्ष इकडे राहिला, इकडचं सांगा, इथलं कसं वातावरण आहे? माझं या घरातलं वातावरण खूप छान आहे. 2 दीर होते, आम्ही मोठे होतो. माझ्यानंतर माझे 2 दीर होते, दोघं दीरांचं लग्नही आम्हीच केलं. माझ्या सासऱ्यांनाही आज 19 वर्ष झाले, सासरीही नाही आहे. मग सासू होते बरेच दिवस, त्यांनाही आज 11 वर्ष झाले, त्या पण नाही राहिले. सासू कुठं होते? इथं होते तुमच्याबरोबर? नाही, सासू खंबीर होत्या, त्यांना कोणाजवळ आवडायचं नाही, ते गावीच राहायचे. पण महिन्यात एक चक्कर व्हायची, 2 दिवस राहायच्या, तिसऱ्या दिवशी परतीला निघायचे. म्हणजे गावी बोलायचं? हो, मंदिराचं असायचं तर मंदिराचं मंदिर. करायचं. कधी वारल्या? आमच्या सासूबाईला आज 11 वर्ष झाले, म्हणजे ते 11 मध्येच गेले ना. 2010 मध्ये गेले त्या. 2011 मध्ये का 10 मध्ये असं. त्यांना कॅन्सरचा आजार होता, त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होता. बरेच दिवस इथं ट्रीटमेंटसाठी ठेवलं. मग आम्ही डॉक्टरांनी सांगून टाकलं, 3rd स्टेप पास झाली होती, आता उपचार नाही होऊ शकत, मग तुम्ही जेवढी सेवा असेल तेवढी सेवा करा आणि घेऊन जाऊ. म्हणजे मग थोडे दिवस ते ठेवलं, मग मी गावाला गेलो. मग सासूबाईंची सेवा? हो, मी तिचे फार आभार मानतो त्याच्याबद्दल की तिने माझ्या आईची सेवा फार छान केली. मग आईला जेव्हा आम्ही गावाला पाठवलं तेव्हा तीच आई बरोबर गेली होती, कारण काय मुलांसोबत मुलांच्या शाळेसाठी आणि माझ्या जॉबसाठी मी इथंच थांबलो. मग आई बरोबर ती गेली होती. म्हणून तर आपण अशा परिवारांना भेट देतोय की ज्या खऱ्या अर्थानं सुनबाई लय भारी आहे. परिवार जोपासता असताना आपल्या सासूला सुद्धा एकदम आईसारखं सांभाळणं गरजेचं आहे, आणि तेच काम या माऊलीने केलेलं आहे. म्हणूनच सुनबाई लय भारीचा कॅमेरा रेणुकाताई चलवादी यांच्या माध्यमातून या परिवारावर येऊन भेट देतोय. आणि बरेच असे परिवार आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. आणखी काय सांगा, तुमच्या लग्नानंतर मुलं वगैरे? हो, मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा आता BEच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि मुलगी माझी 10वीला आहे. या वर्षी 10वीला? हो, या वर्षी 10वीला आहे मुलगी. तर मला सांगा, वहिनीचा स्वभाव कसा आहे? हो सर, ॲडजस्टेबल आहे, मनमिळव आहे. जे आपल्याला जसा पाहिजे तसा व्यवस्थित, आणि ज्या घरामध्ये गृहिणीने करावं, गृहिणीने असावं, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये. तर समजा बहिणींच्या जगण्यामध्ये, वागण्यामध्ये 2 बदल करायचे असतील तर काय करायचं? म्हणजे भरपूर आहेत असं का? सांगू इच्छितो. पहिला, जसं जास्त कोणी जर आपल्या घरामध्ये एकदम येऊन पडले तर कधी कधी तिला असं लोड असं वाटतं, नाही का? करते ती बॅग भरू एवढे आले म्हणून ह्यांना लोड झाला असायचा, करते, पण सुरुवातीला अशी घाबरून जाते. तरी मी विचार केला हा प्रश्न फक्त पाण्यावरती सगळी तयारी केली. मला जसं सांगितलं ना की पहिला कार्यक्रम होईल, त्याच्यानंतर मला वाटलं ते त्याच्यामुळे लोड घेतला काही आपण आले लोड झाला. जाताना तुम्हाला ते घेऊनच जायचं. आणखी लोड पडलं तर काय करतात? गांगरून जाते, जरा काय करू काय नाही, काय करू काय नाही असं होतं. पाहुण्याचे आधी राहते नाही, आमचे पाहुणेही तसे असतात. आल्यानंतर स्वतः पाहुणे आपले हाताने करून पुढे तुमच्या ताई आलेल्या हाताने करा मिळून असते. माझ्या सांगायचं ते मला एकही काम करू देत नाही. तुम्ही आपलं शूटिंग मध्ये चांगलं बोलू. माझी बहीण आहे याही आता त्यांच्या हाताने व्यवस्थित तिला करू लागतात, तीही करते, असं नाही करत नाही, पण व्यवस्थित सगळं. आणखी कुठला होता? अजून एक बदल आहे. भांडणानंतर कोण भांडणाची सुरुवात करते? भांडणाची सुरुवात ज्याने जास्त करून तिकडूनच होते. फक्त एक क्लू फक्त देऊन टाकते ती, बस. मग तुम्ही रेकॉर्ड चालू करा, बस. मग माझा रेकॉर्ड, माझा आवाज थोडा चढला का मग ती शांत होऊन जाते, मग ती गप्प होऊन जाते. कॅसेट सुरुवातीला एंड पण तिकडूनच होऊन जातो. जर भांडणानंतर माफी कोण मागतं? माफी मागायचा तर आजपर्यंतचा प्रश्न आला नाही, कारण काय कोणी पण एकाने एक पाय मागे घेतला, घरात शांतता होऊन जाते, मग माफी मागायचा काही विषय येत नाही. एक दिवस बोलायचं नाही, दुसऱ्या दिवशी आपण बोलायचं, म्हणजे मिटून जातो. आणखी काय बदल करायचं म्हणतो? बस, बाकी तर काय नाही. तुम्ही सांगा, साहेबांमध्ये काय बदल करायला हवा? त्यांच्यामध्ये असा एक बदल झाला पाहिजे की आमच्यासाठी टाइम खूप दिला पाहिजे. हो, बाहेर काय
बाहेर काही नाही, कामाचा व्यायाम जास्त आहे. बाहेर काय वेळ बाहेर कामाचा व्यायाम जास्त आहे, तेव्हाच म्हणून ना. त्यांचं ते म्हणणं आहे. 16 मला चांगलं बाहेर काय वेळ देत वेळ ते आम्हाला टाइम देत नाही. 5 मिनिटं घरी आले, फोन आला की लगेच गाडीला किक मारली की चालेल. मग तुम्ही एखाद्या दिवशी बसून जायचं त्याच्याकडून असतात ना, बसून असतात ते आमच्या. आपल्याला कुठं जायचं असतं तेव्हा जातो आपण. असं म्हणजे आपण पाण्याचा ग्लास जरी घेऊन आलो तरी तो गाडीला किक मारून निघून जातो. पाण्याचा ग्लास घेत जा, इथून पुढे पाण्याचा ग्लास घेऊन कोणाने काय दिलं तरी गाडीवर जायचं. आणि तुम्हालाही सांगणं कोणी आल्यानंतर जास्त लोड घेऊ नका, तेव्हा तो उशी घेऊन आपल्या जास्त लोड घेणे नाही. ओके, बरं चला, एक एक अपेक्षा सांगा दोघांकडून. तुमची एखादी इच्छा पूर्ण आहे ती पूर्ण करायला त्यांनी असं वाटतं तुम्हाला? माझी हो, मग तुमचीच माझी तर 2-3 इच्छा आहे. मला सांग ना. तिथं फिरायला आवडतं. एकच सांग. एकच सांग. देवाला द्यायला तर तुम्ही रोजच काढायला लागले, एकच सांगायचे होतं. आता डिमांड एक आहे. माझं जसं म्हणजे 24 वर्षापासून लग्न झालं तसं आम्ही कुठं फिरायला वगैरे गेलो नाही. त्यांनी कुठंतरी फिरायला न्यावं. जाऊ एअरपोर्ट दाखवणार त्यांना. टेरेसवर लगेच दिसेल, टेरेसवर. म्हणजे जे शूट चाललंय ते विमानतळाच्या अगदी जवळ आहे, चालत गेलं तर 5 मिनिटात जातं. म्हणलं फिरून एअरपोर्टला. हा, जाऊन येते एअरपोर्टला का म्हटलं की एअरपोर्टवरून प्लेननं जावं. माझी खूप मोठी इच्छा आहे तुमच्याकडे. खूप इच्छा भारी म्हणजे प्लेनने नेलं तर. प्लेनने घेऊन जावं. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि जेव्हा जाल तेव्हा तिकडून वर्ण खाली पाहता दरवाजा उघडून मला पाठवा. बरं, आणखीन काही इच्छा आहे सांगा. तो चालू नाही, तेवढीच इच्छा आहे माझी. कुठं तुमची एक इच्छा सांगा. माझी एक इच्छा आहे की तिला खूप फिरवावं हा. आणि तिच्या जेवढी म्हणजे इच्छापेक्षा ते मला करायचं. हो, माझी तेवढी एक इच्छा आहे. ते जे बोलले त्याला पोलीस लावले. नाही पोलीस नाही, माझी खरंच इच्छा आहे. आजपर्यंत आपण आयुष्यामध्ये खूप उतार चढाव बघितले, ह्या सगळ्या गोष्टींना अजूनपर्यंत आपल्याला वेळ नाही मिळाला. आता थोडं स्टेबल वाटतंय, मुलं थोडंसं एज्युकेशन होत आलंय, भरपूर आहे तुमच्याकडे. तर तेवढं एक करायची इच्छा आहे सर. तर या परिवाराचं जीवन खऱ्या मस्त चाललंय नाही का. यांना रेणुका चलवादी, त्याचबरोबर क्रांती मळेगावकर आणि यांच्या सुनबाई लय भारी, या परिवाराकडून भरपूर सारं उदंड आयुष्य लाभो. यांच्यातली गोडी, माया, प्रेम असंच वाढत जाऊ. की आपण परमेश्वरच्यानी साईच्यानी साकडं घालूया आणि आपण आता पहिले खेळायला सुरुवात करूया. आपण आता एक गमतीशीर खेळ घेणार आहोत. या साहेबांना एक शब्द सांगणार आहोत. 2 मिनिटाच्या वेळामध्ये किमान 9 तरी वस्तू या टेबलवर आणून ठेवायच्यात. आद्य अक्षर जे दिलं असेल त्या अक्षरावरून किचनमधून, घरातून कुठूनही वस्तू आणून इथं आणून ठेवायच्यात. किमान 9 झाल्या पाहिजेत. 9पेक्षा जास्त झालं तर चांगलीच गोष्ट आहे. आणि झाल्यानंतर या दोघांना एक भेटवस्तू आपण देणार. तर पुन्हा एकदा आपण स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. रेणुकाताई चलवादी आयोजित महिला भारीची पहिली स्पर्धा या परिवारासोबत. आणि यांसाठी देणारा शब्द आहे क. या अक्षरावरून तुम्हाला 2 मिनिटाच्या वेळात इथं 9 वस्तू आणून ठेवायच्यात. बाकीच्यानी तुम्ही सांगू शकता. वेळ चालू होते तुमचे. स्टार्ट. वेळ चालू झालेली आहे. पट पट टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. तुमची पैठणी जाईल, लय ओढू नका. चला लवकर. कात्री 1 कप काय जे असेल फटफट ओढा. नाही नाही जायचं इथून इथून. भारी सोनबाई लय भारी, लय भारी, लय भारी. सोनबाई लय भारी. क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी. अहो क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी. अहो लय भारी, लय भारी, लय भारी. सोनबाई लय भारी, लय भारी, लय भारी. सोनबाई लय भारी. गप्पा गोष्टी लय भारी. पैठणी जिंकण्याची करा तयारी. धमाल मस्ती करू सारी. आनंदाची घेऊ भरारी. वा 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 वा. वाजवा टाळ्या वाजवा सगळे एकदा, तुम्हाला दिसू द्या. वेळ संपली, वेळ संपली, वेळ संपली. दिसायच्या वेळ चालले उठून. कसं वाटतंय? बरे का? काय येऊन एवढा संसार सगळा आणून ठेवला आमच्या इकडे. हा, दमले दमले का?
कोणी सांगितलं हे करा? गप्प बसायच नाही का? कपडा, कापूस, दिवा लावला म्हणजे कढई, कढई, कॅचअप, किती झाले मोजा? 1 2 3 4. हे काय? कुलूप. हे अर्धच आहे. ह्याचा बाप कुठे आहे? तसं नाही, याचा आई बाप कुठे गेला? अच्छा, धावपळीमध्ये हे बघू शकता. कुलूप म्हणायचं कसं कुठल्या बाजूला? हा ना, फेकून आम्हाला. हा, किल्ली. चलो दिल्ली. हा, हे काय? गंगाजलचं कॅन, गंगाजलचं कॅन. ओके, कुल्हड़, हा, व्हेरी गुड. कात्री, कात्री, हा, कैची कात्री, कप. हा, हे काय आलं? स्प्रिंग. कुलूपच खराब केलं. बघा, यांनी बक्षीस मिळवण्याच्या याच्यामध्ये त्या कुलपातली स्प्रिंग बाहेर काढून टाकली. शब्बा, धन्य गुरुजी. हा, केचप झाला. हे काय? केटली. हा, कुंकू. हे काय? कुकर. कंगवा, बऱ्यापैकी. हा कुऱ्हाड, हा, हे घ्या, घाला डोक्यात. कुठून कुठून काय काय वस्तू घेऊन आले हो? हाणायला लागले काय? वहिनी मोजायचंय ते अजून. झाले तुमच्या वस्तू. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 वस्तू यांनी आणल्या. जोरदार टाळ्या वाजू द्या. आणि या आनंदाच्या भरामध्ये हा टेबल वरचे सगळे बक्षीसच तुम्हाला घेऊन जा. धन्यवाद. तर यांना आपण लगेच बक्षीस देतो. रेणुकाताईंना विनंती करतो की यांना लगेच बक्षीस द्या. सोनबाई लय भारी, लय भारी, लय भारी, सोनबाई लय भारी. तर याच परिवारासोबत दुसरी जी स्पर्धक असणार आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. यांच्याबरोबर गप्पांना आपण सुरुवात करणार आहोत. यात वेळ झाला तर सुरू करूया त्यांच्याबरोबर सुरुवात. नमस्कार. नमस्कार. सांगा आपलं त्या परिचय करून. नाव आपलं? माझं नाव वैशाली राजू बेंगळे. मी कलवडमध्ये राहते. माझ्यासोबत माझे मिस्टर आहेत, माझ्या नंदा इथं आलेल्या आहेत. ह्या शोभाताई, त्या मायाताई. आपण काम करू, तुमच्या मिस्टरला बोलून घेऊया आणि मग गप्पांना सुरुवात करूया. या बोलू त्यांना. अहो, नमस्कार सर. नमस्ते. किती वर्ष झाले लग्नाला? 27 वर्ष झाली. 27 वर्ष. कसं होतं लग्न? अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज होतं. कुठं झालं लग्न? पुण्यामध्येच. तुम्ही मूळ पुणेच? हो सर. आणि सौ? पुण्याची. किती वर्षाचे होते लग्न ज्यावेळेस झाले? तुमचं वय काय होतं? आमचं 25-26 वर्ष होतं. तुमचं वय? हो. आणि 21 वर्ष. 18 वर्ष. बघा, मी घेऊन गेला. 18 वर्ष होतं सर. आपलं किती शिक्षण झालं? मी BA झाली. आणि साहेब? साहेब ग्रॅज्युएट आहे. मग मला सांगा, लग्न झालं कुठं फिरायला वगैरे बघून? तसं वेळ नव्हती, पण भावाने तिकीट काढले होते, त्यामुळे मुंबईला आम्ही गेलो होतो. म्हणजे तिकडून काढून मुंबईला गेले होते? पुण्यापासून लय दूर आहे होते असं फिरायला? म्हणजे त्याचं असं ठरवलं नव्हतं, गेलो होतो. काय आठवतं तिकडचं? चौपाटी वगैरे जास्त मुंबईला काय, चौपाटी, जीवदानी वगैरे असं 2-3 ठिकाणी. दोघांनी कुठला पहिला पिक्चर बरोबर पाहिला? किती पिक्चर पाहिले? बरेच पाहिले पिक्चर. ते 2-3 नाव सांगा बरं. पहिला होता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, आणि त्याच्यानंतर दिलवाले तर दुल्हनिया घेऊन आलेच होते. पुढे खुदा गवा एक आठवतो. आणखीन बरेच होते, बरेच. नेहमी जायचो फिरायला. पण ते तर म्हणतात नाही, दर संडेला, म्हणजे इथलं एकतरीच लांब नाही. इथलं हां, पुण्यात. काय सांगाल, कसं आहे वैभव स्वभाव? आहे, छान आहे. आपलं वेळ मारून घेऊ नका. नाही, वेळ माझं गावाला येऊन आले. खरंच आहे, चांगलं व्यवस्थित आहे, समजदारपणा आहे, हुशार आहे, ऍक्टिव्हिटीज आहेत, चांगल्या आहेत. तुम्ही सांगा साहेबांचा स्वभाव कसा आहे? माझ्या एकदम विरुद्ध आहे. कसं आहे? मी खूप बोलते, मला खूप बोलायला लागतं, हसायला लागतं. ते एकदम शांत. तुम्ही 4 वेळा बोलला तर ते एकदाच बोलणार. चांगलं बोलतं त्यांचं. तो विषय कसा आहे माहिती आहे का, ते तुमच्यासोबत आवडतात. बाकीच्या विषयाचं चांगलं मला माहिती देत होते. तुम्ही त्यांना दाबून असं काय आहे? खूप शांत आहे. पहिली एक सुंदर असं एक उखाणा घ्या, मग आपण पुढे सुरुवात करूया. हो, नक्कीच. सर्वात शीतल बोधिवृक्षाची सावली, सर्वात शीतल बोधिवृक्षाची सावली, राजूंना जन्म दिला धन्य ती माऊली.
आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, बघून या बरं. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, वैशालीचं नाव घेतो, उखाणा कशाला हवा. क्या बात आहे. याच्या आधी कधी उखाणा घेतला होता? नाही सर, हे पहिल्यांदाच लग्नात पण घेतलं. नाही घेतला. मग आज कसं काय जमला? लग्नामध्ये तर काय सगळं किती इकडं शिकवलंय आता उखाणा शिकले. हो, क्या आता- बात. हा उखाणा तेवढा एवढीच क्लिप कट करून रोज बघत जा. असा उखाणा घेतला होता. ओके, तर चला गप्पांना सुरुवात करूया. मला सांगा, मग लग्न झाल्यावर पुण्यात कुठे फिरायला वगैरे कुठे जायचं म्हणजे? पुण्यामध्ये म्हणजे आपलं हे सारसबाग, आपलं पर्वती, असे 2-3 ठिकाणं पाहिजे आणि जास्त सासवडीतच बस. बाकी म्हणजे रविवारी कुठे फिरायला जायचे? सारसबागला वगैरे फिरायला हा, जायचे? तिथलं तिथं त्यांच्या घराच्या जवळच ती बाग. मग वहिनी कुठल्या? दांडेकर. दांडेकर. मग जर रविवारी सासरवाडीला जायचे तुम्ही, हा, फिरायला जायचे सासूरवाडी फिरायला म्हणून जायचं, पण खरंच सासूरवाडीच. का? एवढं काय? जर रविवारी काय? नॉनव्हेज बाकी काय. मग मला समजलं नाही. हा. म्हणजे फिरायला म्हणून आम्ही जायचो, हा. परंतु फिरायला न जाता प्रथम यांच्या घरी. म्हणजे पहिले यांना तिकडे हा. आठवण आली, प्राधान्य तिकडं. प्रथम म्हणजे जर प्राधान्य- रविवारी तिकडे जायचं, हो. फिरायचं नाही. फिरायचं काहीच नाही. हा. मग निघताना जेवण वगैरे जरा आळस येतो, हम्म. मग थोडस गप्पा मारली की चला तिथून डायरेक्ट पुन्हा माघारी घरी. आपण माघारी किंवा एक 10-15 मिनिटं बागेत. बागेत जायचं, मग माघारी. बस बस. म्हणजे नॉनव्हेज खाण्यासाठी तिथं हो जायचं. हो. मग इकडे बघायचं. हो, तसं नाही. म्हणजे त्यांनी खरं काय सांगितलं की आईकडची आठवण काढायची कशासाठी? नॉनव्हेज खायला जाण्यासाठी. आम्ही तर वाटच बघत असतो ना. जर रविवारी. हो, दर तुमचा पाहुणचार रविवारी रेडीच. मग तुम्ही नॉनव्हेज खातात का? नॉनव्हेज मग आम्हाला खावं लागतं, तुमच्यामुळं आम्हाला करावं लागतो. आमचा पाहुणचार असं आहे. हा. मग ते आम्ही गप बसून मग खायचं ते काय चालून हा, जायचं. नाईलाज. मग तुम्ही नॉनव्हेज खात नव्हते का पहिलं? हा, म्हणजे नव्हतं. आवडत नाही? आवडतच नाही. माझी आई नव्हती खात किंवा कोणी खात नव्हतं. वहिनीनं बनवते का? हो, खूप छान. छान. म्हणजे असं तुम्ही खूप छान म्हणता का त्या छान म्हणता? नाही आहे खरंच आहे. काय सांगा ना. नाही खरंच बनवतात ते छान. ते म्हटल्याप्रमाणे ते वहिनी बालपण कुठे गेलं? कसं गेलं बालपण? माझं माहेर पुण्यातच आहे. आता सध्या ते लोक सगळे आनंदनगरला राहतात. कुठं आनंद? सिंहगड रोड. सिंहगड. हा. पुण्यात कुठे गेलं बालपण? आम्ही पहिल्यांदा दांडेकर कुलावर छोटीशी वस्ती होती, तिथेच राहिलो होतो. रामकृष्ण शाळा मठात. वगैरे तिथं? पौर्णिमेमध्ये होते मी. अच्छा. हा. आणि मग त्याच्यानंतर तिकडं माहेरी कोण कोण असं? माहेरी माझे आई वडील कॉर्पोरेशन मध्ये होते. 3 भाऊ आहेत. सुधीर वाघमोडे जे आहेत ते दूरदर्शनला होते कामाला, टेक्निकल डायरेक्टर म्हणून. आता रिटायर्ड झाले. आणि दुसरे किशोर सोनवणे आहेत आणि संतोष सोनवणे, हे 3 जण भाऊ आहेत माझे. आणि बहीण नाहीये मला, म्हणून तिकडे खूप लाड. आणि इकडे आले इकडे पण एकटीच आहे, ह्यांना भाऊ नाहीये. चुलत भाऊ खूप आहेत. चुलत दीर माझे 25-26 दीर आहेत. नंदा पण तशाच. म्हणजे ह्यांचा गोतावळा इकडे खूप आहे. आणि मग इकडे आल्यावर मग इकडे इथे आता इकडे झाले ना लाडके? हो, झाले का नाही? बघा त्यांना चेहरा सांगतोय का? पुढे मग बालपण खूप छान गेलं. अगदी छोटीशीच खोली होती, पण वडील कॉर्पोरेशनला असायचे. मस्त मजेत, कशाचं कमी नव्हती. विद्यानिकेतनला मी माझा भाऊ शाळेत होतो. सगळं काही तिथं फ्री मिळायचं. हुशार होतं दोघं पण, त्यामुळं प्रगती त्याची पण झाली, माझी पण झाली, सगळ्यांची. तुमचे लग्न झालं किती प्रगती झाली इकडे? तशी नाही हो, मुलं किती? मुलं किती सांगा, ती प्रगती किती झाली? 2 मुलगे आहेत मला. 2 मुलं आहेत. काय करतात? एक ग्राफिक अँड डिझाईन मध्ये करतोय आता, VFX मध्ये. आणि एकाचं BE मेकॅनिकल झाले, तो पासआउट झाले ह्याच वर्षी. आणखी काय सांगाल साहेबांबद्दल? साहेबांचा स्वभाव खूप छान आहे, खूप शांत आहेत. पण एवढं म्हणजे मला अपेक्षा असते की त्यांनी कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट व्हायला पाहिजे ना, तर नाही होत. काय आपलं? हो, मला वाट बघावी लागते आता कधी बोलतात. बोलत जात ना तुम्ही. आणखीन ह्या जगामध्ये आत्ता जशी माणसं पाहिजेत ना, प्रॅक्टिकल. तुम्ही बोलताय, मी बोलतेय. आता भले तुमचं स्वभाव मला पूर्ण माहित नाही, माझा माहित नाही, पण सरांचं कसं असतं, अगदी म्हणजे खूप भोळे, अजिबात कोणावरही विश्वास ठेवणार. तुम्ही जर काही मागितलं ते लगेच काढून देणार, घेऊन. गाडी घ्यायची
बघा कुठून कर्ज काढून देताय का? किती तारीफ करतात आहे तुमच्या. नाही, असंच त्यांना फसवलेलं तुमच्याशी लग्न करू असं ते जमत आहे मला. मगाशी मला आलेलं तेव्हा तू ते हा विषय कसा काढता येईल, माझी फसवणूक केली आहे माहित आहे का. ते शांत त्याचा गैरफायदा घेतला असं तर जमत आहे. कधीच नाही. तो असं आहे ना तुझं मत. कधी त्यांनी सांगावं. नंतर कॅमेरा बोलायचं. बरं आणखीन काय? आणखी बस बाकी काही नाही. मग बाकी घरात सगळं व्यवस्थित आहे. ते चांगलं लक्ष देतात आमच्या फॅमिलीकडे पण. असं सर वहिनीचा स्वभाव कसं आहे तुमच्या भाषेमध्ये? नाही, चांगलं आहे, खूप छान आहे. आणि तुम्ही घाबरून तर बोलत नाही ना? नाही भीती कुठे काय? सर मी काय गन घेऊन बसले का? काय माहिती आहे. तुम्ही फायरिंग माझ्यावर कशी चालू केली एकी छप्पन घेऊन त्यामुळे मग त्यांचं मला कसं वाटायला लागलं. नाही, काय प्रॉब्लेम नाही, सर्व व्यवस्थित आहे. आणि घर चांगल्या प्रकारे सांभाळले. मुलांचं शिक्षणाबद्दल, मुलांना कोणत्या दिशा द्यायच्यात, कशा दिशा द्यायच्यात ते त्यांनी पूर्ण सांभाळलं. कारण का मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलेलं मुलांकडे. पूर्ण तिच्यावर सोपवलं, तिने त्यामध्ये यशस्वी करून दाखवलं. जर समजा बहिणींमध्ये 2 बदल करायचे झाले तर कुठले 2 बदल करायचे? हा, 2 बदल मन मोकळे होऊन देखतो नाही. आज संधी आहे तुम्हाला. हा, नक्कीच रे. मी तर एवढंच म्हणाल की काही ठिकाणी हसण्याचा जो भाग आहे, अंत्यविधीला वगैरे हसत नाहीत ना बाई? नाही, तसं नाही. किंवा एखाद्याला आता ते बालवाडी शिक्षिका, अंगणवाडी शिक्षिका असल्यामुळे बरंच म्हणजे लोकांशी हा, किंवा त्यांच्या काही मैत्रिणींना त्यांच्या साहेबांनी मेमो दिला. मेमो म्हणजे पनिशमेंट असते, त्या पनिशमेंटला हसण्याचं कारण नाही. यांचं सुद्धा खूप मोठं स्कूल आहे. आणि आज याच्यातच मी पाहून आले. मेमो हा प्रकारच काय असतो माझ्या जीवनात मी पहिल्यांदा पाहिला. पनिशमेंटचं एक पत्र असतं. ते पत्र दिल्यानंतर यांच्या मैत्रिणीला जर पनिशमेंटचं पत्र दिलं तर फोनवरनं अहो तुम्हाला मेमो दिलं का आणि हसायचं. म्हणजे त्यांचं दुःख आणि चुकीचं आहे. म्हणजे ते म्हणतात की मेमो देणं चुकलं आहे त्यांचं, पण हसून सांगायचं. सर प्लीज हा भाग कट करा, माझ्या मैत्रिणी पण बघणार. बहिणी कुठला बदल करायला हवा? स्वभाव बोलका आहे काय आहे? काय बदल? जेवढं बोलका असेल तेवढं माणूस चांगलं आहे, नक्कीच चांगलं आहे. आणि बोललं पाहिजे माणसाने, हसून खेळून राहायला पाहिजे. कारण जीवनामध्ये ह्याच्याशिवाय काही नाही. बाकी काय जेवणामध्ये म्हणताय का जीवनामध्ये? जेवणामध्ये तर त्यांना मिळतेच ते काय पाहिजे. जेवणाबद्दल मग काय बदल काय करायचा म्हणते तो विचार. बदल म्हणजे हसण्याचा. बरोबर. बहिणी का हसता बरं एवढं? का हसता विचार वाटतंय? पहिलं चालू झालं की बंदच नाही. त्याला डॉक्टर गोळ चुकून खाल्लेली असेल. लहान पहिल्याच्या मम्मीला बरं विचारा, चुकून वेगळे कुठे होतं काय. खरं सांगते मी, ह्यांना राग येतो मी हसल्यावर, आणि त्यांना राग आला की मला आणखी जास्त. हा, मग त्यावेळेस काय करतात? मग आम्ही गप बसायचो. नाही, मग बोलतच नाही माझ्याशी. हा एक खूप म्हणजे त्यांचं बदलायला पाहिजे. हा किती दिवस बोलत नाही? महिने बोलत नाहीत कधी. महिने तू यहाँ मैं यहाँ असं होतं का? कधी रुसून एका घरात सगळं पण बोलायचंच नाही. काय लागलं मग स्वतःच्या हाताने घ्यायचं. बरं, तुम्ही रुसून कधी बाहेरला गेले का? कधीच नाही. तुम्ही रुसून कधी बाहेर जाऊन बसले का? नाही, बाहेर कधी गेलो नाही. परंतु आपलं एक शांत बसायचं, बोलायचं नाही, काय नाही. तिकडे बघायचं नाही, नुसतं आणून ठेवलं इकडे बघायचं. साहेबांकडून कुठली 1-2 अपेक्षा सांगा. बरेच त्यांनी दिवस पूर्ण कराव्या का, महिन्याच्यात कराव्या किंवा ह्या वर्षात कराव्या, असं 2 हा सांगते ना. सांगा. अंदमान निकोबार तिकडे जेल आहे. तिकडे जायचं फिरायला. नेतात ते, नेहमी नेतात फिरायला, पण आता खूप गॅप पडली. मला वाटतं मनाली नंतर कुठेच गेलो नाही. म्हणजे मनालीला जाऊन आले. नेहमी फिरतो असं काही, पण आता खूप गॅप झाली. अच्छा, ओके. जर या मोडवरती साहेबांसाठी एखादं गाणं म्हणायचं असेल तर कुठं गाणं? त्यांच्यासाठी गाणं म्हणायचं. तू मुझे कबूल, मैं तुझे कबूल, तू मुझे कबूल, मैं तुझे कबूल, इस बात का गवाह खुदा, खुदा गवाह, खुदा गवाह.
धन्यवाद. तर ही जोडी, याही जोडीला या आयुष्याच्या या वळणाच्या वाटेवरती रेणुकाताई चलवादी त्याचबरोबर सुंदरले भारीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनापासून हार्दिक शुभेच्छा आपण देतोय आणि याच्याबरोबरही खेळायला सुरुवात करतोय. तर पहिला खेळ असा असणार आहे की यांना एक आपण अक्षर देणार आहात मग सांगितल्याप्रमाणे, आणि त्या अक्षरावरून घरातून जेवढ्या वस्तू जमतील तेवढ्या आणायच्यात, किमान 9 तरी आणायच्यात. 9 आणल्यानंतर यांना आपण देणार आहोत दोघांनाही एक एक बक्षीस. तर पहिला शब्द असणार आहे तुमच्यासाठी, 2 मिनिटाच्या वेळात तुम्हाला इथं आणून ठेवायच्यात त्या वस्तू, घरातून कुठूनही आणल्या तरी चालेल. पहिला अक्षर आहे तुमच्यासाठी प. चालू करा. प या शब्दावरून जे जे गवेल तुम्हाला त्या घरामधून घेऊन या. सांगा, ओरडू ओरडू सांगा पटपट, बाकीचे टाळ्या वाजू द्यात. परात ओके, येऊ द्या जोरात. हे काय, हे काय, वेळ संपत आली, वेळ संपत आली. शेवटचे 10 सेकंद. 9, 8, 7, 6, बोला, 4, 3, 2, 1 आणि वेळ संपला. हो, आणा 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 आणा, इथं बसा. हा का पेपर आहे का? हा कागद आहे, तुकडा कसा? वा, भारीच आहे. पेपर अख्खा असतो, हा तुकडा आहे फक्त. बरं, संख्या बघूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अभिनंदन. चालू ना टेक बाबा. पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली. आणि हे काय, हे काय? पॉवर बँक. तुम्हाला चांगलीच पॉवर आली होती हो. या जोडीनं सांगितल्याप्रमाणे 9च्या जागी 10 आणलेत. तर या जोडीला आपण दोघांना पण एक एक बक्षीस देतो. जोरदार टाळ्या वाजवतो. आपण पाहिलं असेल की आता दोन्ही स्पर्धक माझ्या दोन्ही बाजूला उभे आहेत. माझ्या उजव्या हाताला आहेत ते गुरव वहिनी आहेत, इकडे आहेत ते बेंगळे वहिनी आहेत. आणि रेणुकाताई चलवादी आयोजित सुनबाई लय भारीचा आजचा भाग जो आपला कलवडमध्ये रंगला होता. त्या दोघींपैकी मानाची पैठणी कोणाला, हाच प्रश्न मला सुद्धा आहे. स्पर्धा आपण घेतोय. 2 मिनिटाचा वेळ आहे. माझ्या मागे पाहू शकता, तिकडे कपडे सुकायला लावतात ते चिमटे आहेत आणि समोर रस्सी आहे. प्रत्येकाला 2-2 मिनिटं वेगळा वेगळा वेळ देणार. 2 मिनिटात जेवढे चिमटे लावाल त्यावरती ठरणार की आजच्या भागाची मानाची पैठणी कोणाला. या सुरुवात करूया. तुमची वेळ सुरू झाली वहिनी साहेब आत्ता.
काय झालं काय मोठे ना बोला जेवले का पळत होते एकदा सगळं उचलून लावायचे ना तुला काय म्हणलो बिचार किती भांडकुदळे आहे वाटलं झालं 2 4 6 8 10 12 14 15 या वहिनीनी 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये 15 चिमटे या बाजूला लावले. दुसऱ्या वहिनीला जर पैठणी जिंकायची असेल तर त्यांना 16 चिमटे लावावे लागतील. चला तर बघूयात काय होते. सुरू होते आता. कशाच बहिणी बरेच का बोला ना कसं वाटलं. एकदम मजा वाटली. मजा वाटली. लहानपणाचे दिवस आठवले. लहान बालपण होतं ना आपलं ते दिवस आठवले. खऱ्या अर्थानं रेणुकाताईंच्या माध्यमातून हाच संकल्प आहे. रेणुकाताईंच्या माध्यमातून हाच संकल्प आहे की जे महिलांचं बालपण आहे ते खऱ्या अर्थानं हरवलं आहे. गेले 8-9 महिने महिला घरामध्ये बसून होत्या आणि त्यांना एक विरंगुळा मिळावा याच अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. तर आपण बघणार आहोत की या वहिनींपैकी कोणत्या वहिनींना मिळणार आहे मानाची पैठणी. पकडान जोरात भाऊ. रेडी. चला काउंट करून घेऊया आपण. 2 4 6 8 10 12 14 15 18 गुणसंख्या आहे. निकाल समोर आहे. मैया मोरी इथं भेटले. खऱ्या अर्थानं रेणुकाताई चलवादी आयोजित सुनबाई लय भारीचा भाग वेगवेगळ्या भागात जात असताना आज आपण ज्या भागामध्ये आलो होतो त्या बहिणींचं नाव होतं गुरव वहिनी आणि बेंगळे वहिनी. तर आपण गुरव वहिनींच्या घरी हा पूर्ण भागाचा शूट केला आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या मुलीची इच्छा होती की आपण कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि त्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम खूप छान रंगतदारपणे पार पडला. आणि तुम्ही पाहिलं असेल की आजच्या या भागामध्ये गुरव वहिनी अवघ्या 2 ते 3 गुणाची आघाडी घेऊन पहिल्या क्रमांकावरती आहेत म्हणजे मानाच्या पैठणीच्या विजेत्या आहेत. आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहेत बेंगळे वहिनी. अवघे 3 गुण कमी पडले त्यांना म्हणजे 3 चिमटे त्यांनी कमी लावले होते. पहिलं उपांत्य विजेता म्हणजे उपविजेत्यांना आपण देतोय सिल्वर कोटेड भांडी त्याचबरोबर एक भेट वस्तू. वहिनींना विनंती करतो आपण पुढे यायचं. तर आजच्या भागात विजेत्या ठरलेल्या गुरव वहिनींना दिली जाते आहे रेणुकाताई चलवादी यांच्याकडनं हे महावस्त्र म्हणजे मानाची पैठणी साडी. तर रेणुकाताईंना विनंती करतो ती पैठणी आपण मोठ्या सन्मानाने त्यांना द्यायची. सोनबाई लय भारी लय भारी लय भारी. सोनबाई लय भारी. क्रांती भाऊ
नाही, अजून एक